नायलॉन मांजा विकला तर थेट हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा आता दाखल होणार आहे। अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आता पाऊल टाकणार संभाजीनगर हे राज्यातलं पहिलं शहर आहे। मांजा विकणाऱ्या दुकानदारांसोबतच जे खरेदी करतायत त्यांच्यावर देखील आणि अल्पवयीन मुलांच्या पालकांवर देखील गुन्हा दाखल केला जाणार आहे। लोकांचे जीव जाऊ नयेत म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी एक कडक पाऊल टाकलेलं आहे। अनेक ठिकाणी या मांजामुळे नायलॉन मांजामुळे अनेकांचे गळे कापले जात आहेत, बोटं कापली जात आहेत, अनेकांचा मृत्यू देखील होतोय आणि या पार्श्वभूमीवर आता संभाजीनगरात पोलिसांनी कडक निर्णय घेतलेला आहे। थेट हत्येचा गुन्हा दाखल होणार आहे जर तुम्ही नायलॉन मांजा वापरत असाल तर। मात्र या निर्णयामुळे आता विक्रेत्यांना आळा बसणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सर्व मांजा विक्रेते, त्याचबरोबर पतंग विक्रेते, त्याचबरोबर ट्रॅव्हल एजन्सीज, कुरिअर एजन्सी सगळ्यांच्या बैठका घेतलेल्या होत्या। गुन्हे दाखल पण केलेले होते, परंतु तरी देखील मांजा विक्री नायलॉनची ही सुरूच होती। या पार्श्वभूमीवरती आम्ही BNS 110 म्हणजे अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमिसाइड या कलमांतर्गत गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 3 वर्षापर्यंत आरोपींना शिक्षा मिळते। आम्ही आरोपींची आता PCR पण घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच प्रभावी कारवाई ही ह्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवरती आम्ही करायला सुरुवात केलेली आहे। आतापर्यंत आम्ही असे 8 गुन्हे आम्ही आयुक्तालयात दाखल केलेले आहेत।